साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लसाकम जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने दिनांक 26 ऑगस्ट रोजी नियोजन भवन येथे विविध कार्यक्रम उत्साह संपन्न झाले. आयोजित कार्यक्रमात मादंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाज प्रबोधनपर व्याख्यान, पदोन्नती झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव, नवनियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच समाजातील युवक व कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लसाकमचे जिल्हाध्यक्ष विजय रणकाम हे होते. कार्यक्रमास समाजबांधव, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीनं आज जो कार्यक्रम झालेला आहे तो अतिशय अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊंचा विचार पुढे घेऊन जाण्याचा एक हा चांगला पायंडा आणि चांगला विचार लसाकम जपते आणि होतकरू विद्यार्थ्यांना एक नवा आदर्श आणि समाजामध्ये अण्णाभाऊ फुले शाहू आंबेडकर कळावेत यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे झटणारी लसाकम ही संघटना आहे. खरं तर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न हा पुरस्कार खूप वर्षापूर्वी पाठीमागच मिळायला हवा होता. ज्या अण्णाभाऊंनी आपलं साहित्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं, भारतापुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात परिवर्तनवादी, स्वाभिमानानं सन्मानानं जगण्याचे जे वास्तव आहे ते आपल्या शब्दातून मांडलं. त्या अण्णाभाऊंच्या साहित्याचा गौरव व्हायचा असेल, अण्णाभाऊंच्या कष्टाचं चीज व्हायचं असेल, अण्णाभाऊंनी निर्माण केलेली जी परिवर्तनाची, विद्रोहाची जी वाट होती, ती वाट, त्या वाटेचा सन्मान राखायचा असेल तर अण्णाभाऊंना भारतरत्न लवकर मिळायला पाहिजे अशी माझी धारणा आहे. लसाकमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दरवर्षी चांगल्या पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन करतो. गुणवंताचा सत्कार झाला पाहिजे. या गुणवान लोकांना, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली पाहिजे. समाज सुशिक्षित होऊन समोर गेला पाहिजे. तसे जे काही सेवापूर्ती आमचे सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांचाही त्या निमित्तानं या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. नवनियुक्त जे काही अधिकारी कर्मचारी आमचे कर्मचारी रुजू झाले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि समाज समोर गेला पाहिजे यासाठी आमची चळवळ असते. लसाकम ही एक वैचारिक चळवळ आहे आणि ती समाजाची ताकद आहे. विविध उपक्रम आम्ही लसाकमच्या माध्यमातून राबवतो आणि समाजाला एक प्रोटेक्शन देण्याचं काम लसाकमच्या माध्यमातून आम्ही सर्व लसाकमची टीम करत असते. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं समाजाला एक प्रबोधन झालेलं आहे. समाज प्रबोधनाच्या माध्यमातून समाज जागृत झाला पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे. जवळपास 70 ते 80 गुणवंत विद्यार्थी व इतर मान्यवर मंडळी असं जवळपास 100च्या जवळपास आकडा आहे. सर्व गुणवान विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी यांचा गुणगौरव झालेला आहे. आदरणीय सोलापूर सांगोला येथील आदरणीय ॲडव्होकेट महादेवजी कांबळे सर चांगल्या पद्धतीचं समाजाला एक वास्तववादी आणि समाजाला जागृत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा झालेला आहे. चांगल्या पद्धतीचं वक्तृत्व त्यांच्या हातून समाजात मिळालेले आहे. एक चांगल्या विचाराची शिदोरी त्यांच्या मार्फत समाजापर्यंत आलेली आहे, पोहोचलेली आहे. निश्चित या शिदोरीचा समाजाला फायदा होईल आणि समाज त्या दिशेने चालू लागेल.